नमस्कार. नणंद भाऊजाई किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी पापलेट फ्राय. चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता इथे पापलेटच्या अशा प्रकारे तुकड्या करून घेतलेल्या आहेत आणि मी त्याला मीठ लावून 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये सर्व मसाले आहेत ते टाकून घेऊया. दोन चमचे मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, थोडासा असा घरगुती गरम मसाला. आता आपण हाताच्या साहाय्याने हा मसाला आहे तो सर्व तुकड्यांना लावून घेणार आहोत. सर्व मसाला आहे तो तुकड्यांना व्यवस्थितपणे लागला गेला पाहिजे. मसाला अगदी व्यवस्थित लागला की तुकड्यांना टेस्ट सुद्धा छान येते. तुम्ही पाहू शकता आपण सर्व तुकड्यांना छान प्रकारे मसाला आहे तो लावून घेतलेला आहे. आता आपण लगेचच फ्राय करायला घेऊया. पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये ठेचलेलं लसूण आहे ते टाकून घेऊया. मी इथे 10 ते 12 पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता आपण पॅनमध्ये पापलेटच्या तुकड्या आहेत त्या टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आहे ती स्लो करायची, नाहीतर जो लसूण आहे तो लगेच करपला जाईल. आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि या तुकड्या आहेत त्या एका बाजूनी छान प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत. पापलेट आहेत ते एका बाजूने छान प्रकारे फ्राय झालेले आहेत. आता आपण ते पलटी मारून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही पाहू शकता खूप छान असे फ्राय झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व तुकड्या आहेत त्या पलटी मारून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण पापलेटची दुसरी बाजू आहे ती सुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही पाहू शकता आता आपण दुसरी बाजू आहे ती सुद्धा पापलेटची छान प्रकारे फ्राय करून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा सर्व पापलेटच्या तुकड्या आहेत त्या पलटी मारून घ्यायच्या आहेत. आपले पापलेट फ्राय आहे ते रेडी झालेला आहे. आता आपण गॅस आहे तो ऑफ करून घेऊया. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा पापलेट फ्राय.